आज तुम्ही बघू शकता बेत काय आहे। आज बेत आहे झणझणीत असा कंदुरी मटण, बाजरीची भाकर, इकडं पिवळं मस्त कांदा लिंबू। आमच्या बीड साईडला कंदुरी मटण जरा जास्तच फेमस आहे, तर त्याची रेसिपी आज तुमच्यासोबत आज शेअर करीत आहे। इकडं मटण मी स्वच्छपणे धुवून घेतलेलं आहे आणि आपल्याला मसाला भाजण्यासाठी तीळ, खसखस, कांदा उभा चिरून घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, अद्रक लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा आपल्याला पिवळं उकडायला टाकताना लागणार आहे। तर आता मटणाला भरपूर मीठ टाकायचं, चांगलं मीठ आणि हळद आणि धना पावडर टाकून चांगलं मॅरिनेशन करून घ्यायचं। 3 चमचे मी बघा हळद टाकलेली आहे। मटण शिजायला टाकताना हळद आणि मिठाचं प्रमाण जास्त लागतंच। आणि आता मस्त धना पावडर टाकून घेऊ। धना पावडर आपली होममेडच आहे, घरीच बनवलेली। सकाळीच मस्त धने भाजून घरीच, धना पावडर विकत्रीची वगैरे आपण वापरत नाहीत, सगळं आपलं घरचंच साहित्य आहे। मस्त छान असं एकूण एक पिसाला चांगलं हळद, धना पावडर, मीठ छान असं लावून घ्यायचं, चांगलं मॅरिनेशन करून घ्यायचं। आणि थोडीशी कोथिंबीर टाकू, मस्त असं हलवताना जरा दमाने हलवा। थोडासा हाडाचा पीस हाताला लागला माझ्या, होता असं चुकून। आणि आता मोठं पातेलं घेतलंय, त्याच्यामध्ये आपण 3 पळ्या तेल टाकून घेऊ। आणि कांदा बारीक चिरून घेतला होता तो टाकून घ्यायचा आणि छान परतून घ्यायचा। ही पूर्ण रेसिपी मी तुम्हाला कंदुरी मटणाची सांगत आहे, याच्या वेगळं कंदुरी मटण नाही। कारण की स्वतः आमच्या इकडं माझ्या वडिलांनी बनवलेलं कंदुरीमध्ये मटण, त्याची पूर्ण रेसिपी मला माहिती आहे, मी ती तुमच्याबरोबर शेअर करीत आहे। अशाच पद्धतीने कंदुरी मटण बनवतात। नंतर आपण कांदा भाजला, चांगला परतला की अद्रक लसूण टाकून घेतलेला आहे बघा। आता कांद्याचा कलर बदललेला आहे, छान मऊ झालेला आहे, अद्रक लसूण पण छान त्याचा कच्चा वास निघून गेलेला आहे। आणि आता आपण याच्यामध्ये मटण टाकून घेऊ। छान हळद, मीठ, धना पावडर लावून चांगलं मॅरिनेशन करून ठेवलं होतं। मस्त आता याला परतून द्यायचं, लगेचच पाणी टाकायचं नाही। छान याला कांदा, अद्रक हे सगळं असं मिक्स चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि थोड्या वेळ झाकून ठेवायचं। त्यालाच पाणी असं सुटतं मटणाचं, कारण की हळदीने मिठाने छान थोडंसं त्याच्यामध्ये वाफलून द्यायचं। त्यासाठी बघा आता आपण प्लेट ठेवून झाकून देऊ, असं झाकून ठेवायचं आणि त्याचं स्वतःचं अंगचांग पाणी असं सुटून द्यायचं। वरतून नंतर टाकण्यासाठी प्लेटमध्ये गरम पाणी होण्यासाठी आपण ठेवून घेऊ। बघा गरम मस्त पाणी झालेलं आहे, तुम्हाला दाखवते मी मटणाला कसं मस्त पाणी सुटतंय। तर बघा वैयक्तिक स्वतः त्याची मिठाचं हळदीचं सगळं पूर्ण अंगचंच त्याचं पाणी सुटून द्यायचं, म्हणजे छान चव येते उकळलाच। आणि नंतर वरतून आपण गरम पाणी टाकून घेऊ। मस्त असं आता आपल्याला शिजून घ्यायचं आहे। आणखी थोडंसं पाणी घेऊ आणि आणखी थोडंसं 1 ग्लास पाणी टाकून घेऊ याच्यामध्ये। आणि आता झाकून मस्त मटण शिजवून घेऊ। इकडे तोपर्यंत कढई ठेवून आपण मसाला भाजून घेऊ। आता आधी थोडंसं तेल टाकून खोबरं भाजून घ्यायचं, छान खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। बघा खोबरं छान भाजले, नंतर आपण खसखस भाजून घेऊ। तर छान अशी खसखस बी बघा चांगला कलर बदललाय, मस्त भाजली। नंतर तिळ भाजून घेऊ। तर मस्त बघा तिळ पण आपले चांगले भाजलेले आहेत। आता तिळ भाजले की महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला खास सांगायचं म्हणजे हा आपले लिंबुनीचा पाला आहे, याला तेल टाकून चांगलं असं तळून घ्यायचं, म्हणजे चांगलं भाजून घ्यायचं पाल्याला। कारण की जे मटणाला येसूर बनवतात का, त्या येसरामध्येच लिंबुनीचा पाला आणि कढीपत्ता टाकला जातो। पण आता आपण येसुराची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी। आणि बघा कढीपत्ता पण भाजून घेऊ, यामुळं वेगळीच चव येते त्या येसराला आणि भाजीला। तर आता आपल्याकडं
येसर बनवलेला आहे, पण आणखी चव वाढण्यासाठी आपण लिंबोणीचा पाला आणि कढीपत्ता भाजून घेतलेला आहे आणि हे भाजूनच घेतात येसरासाठी. याची चव खूप छान वाढते. आणि जर तुमच्याकडं येसूर उपलब्ध नसेल तर मग तुम्ही काय करायचं, बाजरीचं पीठ भाजायचं आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ, मस्तपैकी लिंबोणीचा पाला, कढीपत्त्याचा पाला छान असा भाजून घ्यायचा. आता आपण कांदा बी छान असा लाल भाजून घेणार आहोत. आणि कांदा भाजला की थोडासा लसूण परतून घेऊ. हे अशा प्रकारचं मटण तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा. खरंच एक नंबर असं कंदोरी मटण घरच्या घरीच तयार होतं मस्त. इकडं बघा आपलं मटण छान असं शिजलेलं आहे बघा. हाताला चटके बसायला लागलेत, पण मस्त आपलं मटण शिजून झाले. आता हा सगळा मसाला आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. खोबरं, कढीपत्त्याचं पानं, लिंबोणीची पानं, आपला कांदा, लसूण, खसखस, तीळ, मस्त असं थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट बनवून घ्यायची. आणि मटणाला तेल टाकताना कंजूशी करायची नाही, भरपूर तेल टाकायचं. कारण की मटण, खोबरं, सगळा माल मसाला भरपूर असेल तरच मटण खायला छान होतं, एकदम झणझणीत असं. माल मसाला कमी पडला की मटणाची चव बिघडते. त्याच्यामुळं मस्त असा आता हे मसाला आपण परतून घेऊ. आणि तुमच्याकडे धने पावडर जर समजा विकत्रीचे असेल तर तुम्ही धने भाजून घ्यायचे. आता मी सकाळीच बघा बनवलेली आहे. 2 चमचा धने पावडर टाकून घेऊ. सकाळीच बनवलेली असल्यामुळं मी नंतर धने भाजले नाही मसाला भाजताना. 2 चमचा धना पावडर आणि 1 मोठा चमचा आपला घरचा काळा मसाला आणि 2 चमचा सुहाना मटण मसाला टाकून घ्यायचा. जास्त मसाले कोणतेही वापरायची गरज नाही. याच मसाल्यामध्ये झणझणीत असं आपलं कंदोरी मटण तयार होतं. आता या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मसाले चांगले एक जीव असं चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला सगळे परतून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मस्त तेल सुटलंय बघा पूर्ण मसाल्याला. आता आपण पिवळं पाणी टाकून घेऊ आणि काही मटण पण त्याच्यामध्ये टाकून घेऊ. मस्त एकच नंबर लागणार झणझणीत असं कंदोरी मटण. आणि आता आणखी पाणी टाकून घ्यायचं. आणि मेन म्हणजे कंदोरी मटणाला लागणारा जो येसूर आहे तो बघा पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आणि मटणामध्ये टाकून घ्यायचा. आता मग आपला मसाला भरपूर झाल्यामुळं येसराची जास्त एक चमच्याचीच गरज आहे, जास्त गरज नाही. पण भरपूर मटण करायचं असलं का येसूर भरपूर लागतो. आता मी येसराची रेसिपी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करीन. अशा प्रकारचं येसूर तुम्ही नक्कीच बनवा आणि अशा प्रकारचं मटण. मग बघा तुम्ही एक नंबर असं तुम्ही म्हणले पाहिजे की काहीच मटण झाले बाबा भारी. आणि आपली साधी आणि सोपी भाषा आहे, त्याच्यामुळे भाषेकडे लक्ष देऊ नका, रेसिपीकडे लक्ष द्या. आणि बघू शकता कशी तरी सुटलेली आहे भन्नाट अशी. मग काय मस्त कांदा, लिंबू, मस्त असं आपलं झणझणीत कंदोरी मटण जे की आपल्या घरच्या काळ्या मसाल्यात बनवलेलं. इकडं पिवळं आणि गरमागरम बाजरीची भाकर. मस्त असा बेत कंदोरी मटणाचा नक्कीच तुम्ही ट्राय करा. कसं झालं आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि अशा साध्या सोप्या भाषेतील रेसिपीसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका आणि कमेंट पण नक्कीच करा. सोप्या भाषेतील रेसिपी आहेत. धन्यवाद.